डोळे मिटवा आणि एक क्षण विचार करा. जर प्रत्येक समस्येला आपण घाईने उत्तर देण्याऐवजी शांतपणे पाहिलं तर किती गोष्टी आपोआप स्पष्ट झाल्या असत्या. नमस्कार मित्रांनो. कधी तुम्ही लक्ष दिलं आहे का? वादळ कितीही मोठं असलं तरी आकाश कधी ओरडत नाही. समुद्राच्या लाटा कितीही उधाणलेल्या असल्या तरी समुद्र आपली खोली सोडत नाही. मग आपण का छोट्या छोट्या गोष्टीवर अस्वस्थ होतो? कारण आपण शांत राहण्याची आणि संयम ठेवण्याची ताकद विसरलो. एका छोट्याशा गोष्टीने सांगतो बघा. एका गावात एक तरुण राहत होता. तो खूप हुशार होता. पण त्याच्यात एक मोठा दोष होता. तो खूप घाई करायचा. लहानशा गोष्टीवर त्याला राग यायचा. छोट्या अपयशावर निराश व्हायचे आणि प्रत्येक गोष्ट लगेच मिळावी अशी अपेक्षा करायचा. एक दिवस तो गावातील वृद्ध बाबाकडे गेला. तो म्हणाला, "बाबा, मी खूप मेहनत करतो, पण मला यश मिळत नाही. माझं नशीबच खराब आहे." ती बाबा त्याला काहीच बोलले नाही. त्यांनी एक ग्लास घेतला, पाणी भरलं आणि त्यात माती टाकली. क्षणात पाणी गढूळ झालं. ती बाबा म्हणाली, "हे पाणी स्वच्छ कर." तरुणाने चमच्याने ढवळलं, हुंकार मारली, वेगवेगळे प्रयत्न केले, पण पाणी अधिकच गढूळ होतं. शेवटी ते बाबा म्हणाले, "आता फक्त शांत बस." काही वेळाने माती खाली बसली. पाणी पुन्हा स्वच्छ झालं. ते बाबा हसले आणि म्हणाले, "बघ, तू काहीच केलं नाही, फक्त थोडा वेळ दिलास." जीवनही असंच असतं. कधी कधी समस्या सोडवण्यासाठी धावण्याची गरज नसते. फक्त थोडी शांतता आणि थोडा संयम लागतो. कारण गढूळ पाणी जसं स्वतः स्वच्छ होतं, तसंच गोंधळलेलं मनही शांततेने स्वच्छ होतं. आज प्रत्येकाला सर्व काही लगेच हवं आहे. इन्स्टंट सक्सेस, इन्स्टंट मनी, इन्स्टंट हॅपीनेस. पण निसर्ग आपल्याला काही वेगळंच शिकवतो. जसं बी पेरल्यावर झाड एका रात्री तयार होत नाही. सूर्योदयालाही त्याची वेळ असते आणि फुलांनाही उमलण्यासाठी ऋतूची वाट पाहावी लागते. मग आपण स्वतःला इतकी घाई का करतो? लक्षात ठेवा, घाईमुळे चुका होतात आणि संयमामुळे योग्य दिशा मिळते. तुमच्या आयुष्यात सध्या काहीतरी चुकीचं चालू असेल. कदाचित एखादं नातं, एखादं स्वप्न किंवा एखादी लढाई. तर आज स्वतःला एक भेट द्या. थोडी शांतता. कारण प्रत्येक प्रश्नाचं उत्तर ताबडतोब मिळत नाही. काही उत्तरं वेळ देतो आणि वेळ फक्त त्यांनाच मदत करतो जे संयमाने त्याची वाट बघतात. शांतता म्हणजे कमजोरी नाही आणि संयम म्हणजे हार मानणंही नाही. शांतता म्हणजे स्वतःवर नियंत्रण आणि संयम म्हणजे स्वतःवर विश्वास. लक्षात ठेवा, जेव्हा या दोन्ही शक्ती तुमच्याकडे असतात तेव्हा कोणतंही वादळ तुम्हाला हरवू शकत नाही. शांतता तुम्हाला योग्य विचार देते आणि संयम तुम्हाला योग्य वेळ देतो. धन्यवाद. थांबूया आज इथे. पुन्हा भेटूया लवकरच. तोवर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा.